बघा, एका मुद्दलाची दशादशे 15% दराने सरळ व्याजाने किती वर्षात दाम पावणे 2 पट होईल सर? असा प्रश्न सोडवायचा कसा? आता पावणे 2 पट गोष्टी लक्षात घ्या. पावणे 2 पट मांडायची कशी? तर 1 अधिक 3/4. पावणे 2 म्हणजे काय? 2ला पाव भाग उना म्हणजे कमी असलेला, अशा पद्धतीची शब्दयोजना. म्हणजे 1 अधिक पाऊण म्हणजे पावणे 2, पाऊण 3/4 अशा अपूर्णांकात आम्ही दर्शवतो. आता याला अंशाधिक रूपांतरण देत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 4 1 4 आणि 3 7/4 हे या पावणे 2चं अंशाधिक रूपांतरण. पुढे चला, या गणिताला सोडवण्यासाठी काही सूत्र असतात प्रश्नामध्ये. हे किती वर्षात म्हणजे आम्हाला मुदत विचारली लेकरांनो, लक्ष द्या. सूत्र 100 कंसामध्ये पट वजा 1 आणि याला भागिले दर्शवलेला प्रश्नातील दर. पुढे चला, 100 पटीच्या ठिकाणी हे 7/4. कसे 7/4 सर? तर हे पावणे 2 पट आहेत अंशाधिक रूपांतरण केलेले. गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पुढे चला, सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा 1. आता छेदस्थानी प्रश्नात दर्शवलेला हा दर मांडायचा. लक्ष द्या, 100. आता हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, वजा असेल अंश वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 7 वजा 4 छेदस्थानी 4, छेदस्थानी 15 आहेत तसेच. पुढं चला, 100 अंशातील वजाबाकी किती हो? तर 3/4 छेदस्थानी 15. पुढं चला सर, 100 सोबत लेकरांनो हे 3/4 गुणिला आहेत छेदस्थानी 15. आता हा भाग 25 गेला सर. ओके, मग आता गणिताला इकडं वळतं करू म्हणजे स्पष्ट दिसण्यासाठी. म्हणजे 25 आणि अंशस्थानी आणखी गुणिला 3 भागीला 15 राहिले. हे तुमची मुदत हा शब्द असाच खाली आला इकडं. मग आता 3 गुणिला 5 15 आणि 5 गुणिला 5 25. उत्तर 5 वर्ष सापडलं हे मुदतीचं. 5 वर्ष. एका मुद्दलाची दशादशे 15% दराने सरळ व्याजाने किती वर्षात दाम पावणे 2 पट होईल? 5 वर्षात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.